व्याघ्र प्रकल्प जे आहेत ती केवळ एका वन विभागाची जबाबदारी नाही, तर आपल्या सगळ्यांना या व्यवस्थेचा भाग व्हावा लागेल. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात व्याघ्र प्रकल्प वाढले आहेत. एक वेळ अशी आली होती की ज्याप्रमाणे भारतातनं चिता संपला त्याप्रमाणे भारतातनं वाघ देखील संपला असता. परंतु कन्झर्वेशनचे जे काही प्रयत्न झाले, या प्रयत्नातनं गेल्या 3-4-5 दशकांमध्ये आणि विशेषतः गेल्या 2 दशकात तर अतिशय वेगाने आपण वाघांची संख्या या ठिकाणी वाढवू शकलो. जवळपास देशातल्या 9 व्याघ्र प्रकल्पांच्या ऐवजी आता देशामध्ये 58 व्याघ्र प्रकल्प हे तयार झाले आहेत आणि त्याचा एरिया देखील वाढतोय. सातत्याने जवळपास 46,000 चौरस किलोमीटर इतकं कोरचं क्षेत्र आता या व्याघ्र प्रकल्पांमध्ये ऍड झालेलं आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो की 13 देश आज या ठिकाणी आहेत. पण ज्यावेळी टायगर डेची संकल्पना मांडली आणि त्याच्या आधी जेव्हा टायगर कन्झर्वेशन सुरू झालं त्यावेळी टायगर कन्झर्वेशनमध्ये टायगर्सची संख्या किंवा वाघांची संख्या वाढवणं याचं जे ध्येय होतं, हे ध्येय 2च देश पूर्ण करू शकले, एक भारत आणि दुसरा नेपाळ. त्यामुळे भारताने यामध्ये केलेलं काम जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. मॉस्कोला परिषद झाल्यानंतर गेली 16 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या परिषदांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम चाललेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांकरता ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे की जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहेत. आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1ल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600च्या वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे. आणि म्हणून मी तर अतिशय मनापासनं वन विभागाचं, वन विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि त्याचसोबत अनेक NGOs जे आपल्यासोबत काम करतात या सगळ्यांचं मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करेन.